सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारूया रा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. माझे पैसे नाही दिले ना तर आपण लय सिरियस होतो, कळलं ना. फक्त 48 तास. चेन गळ्यातच होती ग माझ्या. कशी हरवली चेन? तेच कळत नाहीये मला कशी हरवली. पण कुठे पडलं हे तरी आठवतंय का? अगं इथेच असेल ना. एक्सक्यूज मी, तू काय शोधतेय काय? हो रे, माझी सोन्याची चेनच सापडत नाहीये. ही तर नाही. अरे हो, मिस्टर फ्रॉड, धवल मिटबावकर माझे 50,000 परत कधी देणार? स्पोर्ट्स बाईक घ्यायची होती मला. त्यासाठी मी एका माणसाकडनं 50,000 रुपये उधार घेतले होते. मग काय, माझा एक मित्र आहे यार मंग्या. तो म्हटला मला त्याचा कोणतरी दूरचा जवळचा मित्र आहे, त्याच्याकडे एक स्कीम आहे. तो म्हणे पैसे दिल्यावर 2 दिवसात ते ट्रिपल करून देतो. मग काय, मी घेतले साहेबाकडनं 50,000 रुपये आणि दिले त्याला. चॅम्प, तू नको काळजी करूस, होईल काहीतरी मॅनेज. अरे पण कसं होणार? असं उदास बसून नक्कीच नाही होणार. आणि तसंही तुला आम्ही उदास अजिबात बघू शकत नाही. होतील कुठून तरी मॅनेज. पण कुठून होणार? असं कोण आहे का आपलं ओळखी जो एवढे पैसे एका वेळी मॅनेज करू शकतो ते? बरोबर. अजून अजून अजून. जमतंय जमतंय. तुम्हाला सांगू सर, तुमचा जर बोर्ड बाहेर लावला ना तर हा मसाज बॉल ना असे खपतील हात एकदम. हे बोट्यो, असं काय करू नका, नाही तर लोकांना वाटेल मसाज बॉलने बॉडी बनते. अहो सर, तसं वाटावं हाच तर हेतू आहे आमच्या प्रोजेक्टचा. ते तुमच्या अभ्यासाचा भाग झाला, पण खऱ्या आयुष्यामध्ये बॉडी बनते ना ती खेळाच्या मैदानावर. एकदम बरोबर सर, एकदम बरोबर. नाही ते काय, हे मसाज बॉलनी बॉडी बनते का बे कुठे? बरोबर आहे सर तुमचं, पण कसं आहे आमच्या प्रोजेक्टसाठी आम्हाला हे सगळं करावं लागतं ना. आणि तुम्हाला सांगू, खरं तर मला पण ना मैदानावरच घाम गायला आवडतो. आणि त्यावर कबड्डी खेळायचं म्हटलं की दुधाहून पांढरच की. हे दाखव पण. कबड्डी खेळतो. खेळतो सर, कोल्हापूरचा स्टार कबड्डी प्लेअर आहे हा. काय सांगतो? मग कॉलेजच्या कबड्डी सिलेक्शनला काऊन नाही आला तू? सिलेक्शन चालू आहे अजूनपर्यंत? मला कोणी सांगितलं का नाही? मला सांगितलं नाही. सांगायला कोणीतरी पाहिजे ना बीएमएमच्या टीम मध्ये. तुम्ही बीएमएमचे पोट्टे ना नुसते एसी मध्ये बसून सिनेमे पाहता. नाही सर, मी त्यातला नाही हो. मला खरंच कबड्डी खेळायची आई शपथ. चालेल, मग या वर्षीच्या अॅन्युअल फंक्शन मध्ये देतो तुला चान्स. हो सर, थँक्यू सर, थँक्यू सर. पुन्हा एकदा उपकार आहेत तुमचे. हो बरं, हेच काय करायचं सर, अर्ध काम झालंय. आता ना फक्त थोडे दुःखी, म्हणजे हा मसाज बॉल वापरण्याच्या आधीचे एक्सप्रेशन. हा ओके, दिले. चलो रेडी सर? रेडी? या सर, अजून थोडे दुःखी. ओके, वेगळं. हा चलो रेडी सर. या या या. चल. ते हा बरोबर करताय तुम्ही, म्हणजे दुःखी वाटतंय, पण
मसाज बॉल घ्यावा एवढे तुम्ही दुखी दिसत नाही तो. जरा वेगळं करा ना जरा. सांग ना जरा. ओके थोडं अजून वेगळं आतून आतून आतून. हा येस या गुड सर. काय कर एक मिनिट मी जरा ह्याला थोडंफार सांगतो. नवीन आहे ना पोरग त्याला काय माहित नाही. काय नाही विश्वास ठेव. सर आय एम सॉरी सर पण मला दुसरा काही पण सुचला नाही हो पर्याय. रेडी 1 2 3. गुड सर. भाषेचं सौंदर्य हा भाषेला जिवंत ठेवणारा एक महत्त्वपूर्ण आयाम आहे. त्यामुळे तो टिकवता आला पाहिजे. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या भाषिक रचनेत त्याचा विचार झाला पाहिजे. मग ती गद्य रचना वा पद्य रचना. तुमच्यापैकी कोणी कविता करत असेल तर त्याला कळेल मी काय म्हणतोय. तुमच्यापैकी कोणी कविता करतं? सर 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 मी करते सध्या कविता. छान. पण कशा करता? जमेल तशा. नाही, तुमच्या कविता छंदबद्ध असतात का मुक्त छंद? सर मी तुम्हाला एक कविता माझी वाचून दाखवू का? नवीनच केली आहे. मग तुम्हाला कळेलच आपोआप. हा ठीक आहे, वाचा. कवितेचं नाव काय आहे? नाही नाव नाही ठेवलंय अजून. नाव आम्ही ठेवतो नंतर. आत्ता तू कविता वाच. सर वाचू कविता? वाच. काम तुमची रोज आणि त्रास दररोज. काम तुमची रोज आणि त्रास दररोज. डोकं मान पाठपाय यांच्या दुःखाचे हे भोग. सगळ्यांवर उपाय हवा असेल तर करा एकच कॉल. सगळ्यांवर उपाय हवा असेल तर करा एकच कॉल. सर्व दुखड्यांना दूर पळवेल असा हा मसाज बॉल. असा हा मसाज बॉल. असा हा मसाज बॉल. सर कशी वाटली तुम्हाला कविता? मी काय बोलू, यांनी उत्तर दिलेलंच आहे. चला. त्याला पण आवडली. परी नको टेन्शन घेऊस. मला खूप आवडली तुझी कविता. खूप मस्त होती. एक नंबर भारी. बस काय खोटं बोलू नकोस तू माझं मन राखायला म्हणून. नाही मला माहितीये माझी कविता वाईट झालीये. ऐकवलीच कशाला कविता? आम्हाला हसवायला. तुला तर निमित्तच हवं असतं माझ्यावर हसायला. ए अगं परी, चिडू नको ना अशी. नाही तर परत ट्रक यायचा आणि यावेळेला ना पॅम्पलेट्स ऐवजी कवितेची पुस्तकं वाटली जायची. तू ना तेवढंच घेऊन बस फक्त. इथे माझ्या आयुष्यात एवढं टेन्शन आहे त्याचं कुणाला काहीच नाहीये. परी एवढं काही झालेलं नाहीये. तुला जमेल छान कविता. हो जमेल. पण कधी? मला ना खूप टेन्शन आलंय या प्रोजेक्टचं. मी काय करू? मॉडेलिंग कर. काय? माझ्या टीव्हीसी मध्ये मॉडेलिंग कर ना तू. आणि तसंही ना मला खरंच तुझ्यात तो मॉडेलिंगचा स्पार्क दिसतोय. मी नाही काम करणार त्या सटवी सोबत. सटवी? अगं ती जुही. जुही तिचं सोड ग. ती नाहीतरी माझ्या फिल्म मध्ये काम नाही करते आता. शी डिश्ड यू. हा बरोबर आहे. विनीत सोबत आहे ना ती आता. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. वाण नाही पण गुण आला. तसंच झालं ते. तिचं काय झालं असेल ते झालं असेल. तू तुझं सांग. करशील ना माझ्या टीव्हीसी मध्ये मॉडेलिंग? परी हो म्हण. तुला खरंच मॉडेलिंग जमेल. ए हो परी. आणि तुझ्याकडे भारतले कपडे पण आहेत. मग आणि लॅपटॉप पण आहे. जुही लॅपटॉप पण घेऊन गेली. अच्छा म्हणजे म्हणून तुला हवंय का मी मॉडेलिंग करायला तुझ्या प्रोजेक्ट मध्ये? ए
लातूर. असं काही नाही मी खूप जेन्युइनली सांगतेय. मला खरंच तो मॉडेलिंगचा स्पार्क दिसतोय ग तुझ्यात. आणि लॅपटॉपचं काय, लॅपटॉप बनवा पण देईल मला, हो ना? हा, हिने नाही दिला तर मी देईन हा लॅपटॉप. हो, ग्रेट ग्रेट. आणि बनवा मॉडेलिंगचं पण जरा. तू तिला का विचारतेस? आणि तू तरी का हो म्हणतेस? मी ऑलरेडी हो म्हणाले ना. हो, कधी कधी कधी? आताच, थोड्या वेळापूर्वी. मनात. तू पण ना. ओके, मग डन. मग आता आपण दोघी मिळून हा एक प्रोजेक्ट करतोय. चालेल? चालेल, मला चालेल, पण सरांना चालणार आहे का? चल पटकन. काय? चल चल. सर 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 सर. अरे हो हो हो, हळू. एकदा सर म्हटलं तरी थांबतो मी. आणि पटकन पळून जायला मी काय श्रावणातल्या पावसाची सर नाहीये. बर, काय म्हणताय? ऍक्च्युली सर तुम्ही सांगितलं होतं ना. सर काय ना, आम्हाला प्रोजेक्ट संदर्भात जरा बोलायचे तुमच्याशी. बर, व्हॉट्स द स्टेटस? कॉम्प्लिकेटेड. अगं मी तुझा स्टेटस नाही विचारते, प्रोजेक्टचा स्टेटस विचारतोय. प्रोजेक्टचं स्टेटस सर कॉम्प्लिकेटेड, भयंकर. म्हणजे मी आधी ऍक्च्युअली ना, म्हणजे आम्ही असं ठरवतोय की ते मसाज बॉलचे जे प्रोजेक्ट आहे ते दोघींनी एकत्र करायचं. म्हणजे ठरवतोय अजून. तर चालेल तसं. पण कॉपी कोण कोणाची करणार आहे मग? नाही 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 सर, कॉपी नाही करणार होतो आम्ही. म्हणजे त्या प्रोजेक्टसाठी ना आम्हाला एकमेकींची गरज आहे, म्हणून आम्ही एकत्र. सर प्लीज. बर, जर प्रोजेक्ट शेअर करणार असाल तर मार्क्स पण शेअर करावे लागतील. चालेल? चालेल सर, चालेल. वा, व्हेरी गुड. फारच छान दोस्ती झालेली दिसते. अप्रूव्ड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सायली, तू का हो म्हणालीस सरांना? तुला माझ्यामुळे कमी मार्क्स मिळतील ना? अगं, तू का सतत अंडर एस्टिमेट करते स्वतःला? तू काय कन्फर्मच केलंय का की तुझ्यामुळे कमीच मार्क्स मिळणार असं? डोंट वरी ग. आणि आता आपण ठरवलं ना एकत्र प्रोजेक्ट करायचं, मग आपण ना परफेक्ट दगड मारूया आणि 4 चिंच एक्स्ट्रा पाडूया. म्हणजे? अगं म्हणजे एवढा भारी प्रोजेक्ट करूया ना की जरी मार्क्स वाटले गेले ना तरी आपणच टॉपर असतो. डन ना? हा, डन डन डन. ए मनवा, काय प्रॉब्लेम झालाय? प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? तूच मेसेज केला ना मला. मग काय मग? आमच्या लालबागला लवकर ये असा कोणी मेसेज केला ना तर 100% राडा झालाय असं समजतात. राडा? नाही नाही, राडा वगैरे काही झाला नाहीये. उलट राडा सॉल्व्ह झालाय. राडा सॉल्व्ह झाला? तू मला काय बॅनर लावायला बोलवलंयस मानवा? आधीच लाईफ मध्ये किती राडे सुरू आहेत तुला माहिती आहे? चॅम्प, तुझाच राडा सॉल्व्ह झालाय. काय? हो. मला सांग, तुला EMI म्हणजे काय माहितीये का? मनवा, माझ्या राड्याचा आणि EMIचा काय संबंध आहे? तू सांग ना. माहितीये म्हणजे लॉंग फॉर्म माहित नाही मला, ते सिस्टीम माहितीये. म्हणजे आम्ही आमच्या दुकानातलं सामान EMI वरच घेतो ना आणि मग हप्ते भरतो. हो ना, गुड. काय करते? हे घे पैसे. हा कसला हप्ता? हप्ता नाही, मुद्दल आहे. 50,000 रुपये. हे घे आणि साहेबाला जाऊन देऊन ये. मग नंतर मला परत कर EMI ने. सिंपल. ये चल. नाही तुझ्या नाही. चॅम्प, उगाच नाटकं करू नकोस. घे. नाही यार, पागल आहे काय म्हणून? तुझ्या बाबांनी कष्ट करून लग्नासाठी जमवले असतील पैसे, आपल्याला द्यायला नाही जमले ना, बस तुझं लग्न बिग्न मोडायचं नको म्हणवा. प्लीज, माझ्या लग्नासाठी जमवलेले पैसे नाहीयेत. घे. तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले ग? आईला भिशी लागली का लॉटरी लागली तुला? नाही, उधार घेतले. कोणाकडून?
साहेबाकडून. काय साहेबाकडून उधार घेतलेस? वेडी आहेस का म्हणवा? आत्ताच्या आता त्याला पैसे परत करा, मी सांगतो. तुला माहित नाही तो साहेबा कसा आहे म्हणवा. एकाने पैसे परत दिले नव्हते ना, त्याच्या मागे पिसाळलेली कुत्री लावली होती त्यांनी. तू प्लीज आत्ताच्या आत्ता परत करा म्हणून. मला ही फालतूगिरी चालणार ना, मी आधीच सांगतोय. चॅम्प चिल. मी साहेबाला ओळखते का? मग मी हे पैसे माझ्या मावशीकडून घेतले. म्हणवा परत अशी मस्करी केलीस ना, मला व्हिज्युअल झाला माहितीये. तू पुढे पळतेस आणि तू ते सोड, पण मावशीकडनं कशाला घेतले? तूच म्हणाला होतास ना, दोस्ती की है तो निभानी तो पडेगी. म्हणवा मी तुझ्याशी दोस्ती केली, मावशीशी नाही. चॅम्प घे ना. हे बघ, मी माझ्या मावशीला सांगितलंय की माझ्या मित्राला गरज आहे, तिने दिले पैसे, ठेव. मावशी कशाला यार? हे बघ, माझी मावशी खूप श्रीमंत आहे आणि तिच्याकडे कुत्रे पण नाहीयेत. घे, साहेबाला फोन कर आणि सगळं संपून टाक बरं. तुझ्या भाषेत मॅटर क्लोज करून टाक. म्हणवा थँक्यू. कोणीतरी म्हटलंय, दोस्ती में नो सॉरी, नो थँक्यू, नो भरचू. अरे मीच म्हटलंय. हो, मारीन. बरं चल, साहेबाला फोन कर आणि पैसे देऊन टाक. हा बाकी हा आव डॅड, मी आधी कधी कुठे पहिला नंबर सोडलाय का जो इथे सोडेन? मग यू नो डॅड, या आय एम ऑलवेज ऑन द टॉप. हो शुअर शुअर. बाकी निवांत. हो ओके ओके चलो. येस येस शुअर. बाय बाय. ओके ओके बाय. गुड डे. बाय बाय. काय तू झालं फोनवर बोलून झालं काय? काय काय अरे इथे आपला अख्खा वर्ग मसाज बॉलच्या मागे पळून पळून वेळ झालाय. मग आणि तू निवंत आहेस. तुझं झालाय प्रोजेक्ट? झाला नाहीये पण होईल लवकरच. म्हणजे पण पोरं लावली आहेत कामाला. म्हणजे तू प्रोजेक्ट बाहेर पैसे देऊन करून घेणार आहेस? बाहेरून नाही रे सच्चा. मग आपल्याच कॉलेजातली काही पोरं करणार आहेत, ते पण फुकट. फुकट? येस. ते कसं काय? आणि म्हणजे असा कोणता मोठा प्रोजेक्ट करणार आहेस तू? कळेल कळेल. हे भाई मनवा नीरव फक्त तुम्हालाच माहिती आहे म्हणून जरा. हा आणि आता कुठल्याही वेळी साहेबा येईल, तुम्ही निघा चला. नाही नको, आम्ही थांबतो ना तुझ्या बरोबर. कशाला? तुला काय साहेबाच्या गँग मध्ये जॉईन व्हायचंय? नाही रे, पण त्याने तुला काही केलं तर? हे भारत माता, मी तिचे पैसे उधारीवर घेतले आहेत, पोरीला नाही पळवलंय. तरी बाबा सांग ना हिला. थांब थांब. अगं बनवा, आपण वरती जाऊन पाहू ना, आणि तो हँडल करेल काय रे? हा काय करतोयस? काही नाही रे, ते काय बोलतायत ते ऐकण्याचा प्रयत्न करतोय. कशाला? त्याशिवाय आपल्याला कसं कळणार ते कशावरती प्रोजेक्ट करतायत ते? हा युअर राईट युअर राईट. काही ऐकूच येत नाहीये यार. मग आता आयडिया. आता मजा बोल. त्यांचं सगळं बोलणं मी कसं जाऊन रेकॉर्ड करतो ते. सॉलिड. काय रे बाळा, आहेस का अजून या भूतलावर? नाही, मला वाटलं कधीचाच नाहीसा गायब झाला असशील म्हणून. आपण गायब होत नाही, गायब करतो. हो तुला करू? तू मला गायब करणार आहेस? आधी लोकांचे गायब केलेले पैसे परत आणून दे. झोलर कुठला? काय रे? मला झोलर म्हणालास? मला झोलर म्हणालास? अंगावर यायचं कारण नाही सांगून ठेवतोय. झोलर फ्रॉड माणसा. कशाला अडवलंस मला? आत्ताच त्याचा साईड स्टँड केला असता माहितीये. काही गरज नाही. आधी ज्या कामासाठी आलोय ते होऊ दे. साहेबाचा फोन आहे. हॅलो. हा साहेबा. हा थांबलोय ना आम्ही. हा थांबलोय. हा ये तू ये. हा हा ओके. हा निघा येतोय. काय धवल शेठ, आणले का पैसे? सवाल
तुला तर माहितीच आहे, आपण की बोली बंदूक की गोली. बोली घाल मातीत. किती आहेत? पूर्ण 50,000 रोकड. ही मुद्दल झाली. व्याजाचं काय? हा? व्याज? व्याजाचं कधी ठरलं होतं? ए बिनव्याजी पैसे वाटायला मी काय तुला? चल व्याज काढ. अरे साहेबा, मुद्दलच लोकांकडनं उधार घेऊन आणलीये, आता व्याज कुठून आणू? ए व्याज काढ म्हटलं. व्याज काढ. तू नाहीये सांगतोय तर. अरे नाहीये त्यात काही पुस्तक आहेत फक्त साहेबा. मोबाईल चांगला आहे. तुझा आहे? मला झोलर म्हणालास? हा, मला झोलर म्हणालास? अरे काय विचारतोय? तुझा आहे का? नाही ना, नको 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 नको, मोबाईल नको. आजच घेतलाय, नवीन घेतलाय, काय डाउनलोड पण नाही केलाय. अरे अरे साहेबा, मोबाईल नको ना नेऊ, चांगला आहे यार. मग हे घे सिम. अरे सिम कार्ड कशाला काढलंस? अरे साहेबा ऐक ना, बरं हे तरी घेऊन, हे पण घेऊन जा ना. फोन शिवाय मी काय करू? गेला माझा फोन गेला. अरे नेहमीच जातो, तरी तुला सांगत होतो तुला फोन ना लाभिक नाहीये. धवल, तू मोबाईल का दिलास त्याला? दिला नाही, त्यांनी नेला व्याज म्हणून. पण डोंट वरी, तो फोन माझा नव्हता. अरे मग कुणाचा होता? माझा फोन होता. तू का दिलास त्याला? दिला नाही रे, त्यांनी नेला. पण मी जीवावर खेळून, अंगारे झेलून तुझं हे सिम कार्ड मिळवलंय. नॉनसेन्स. तुला हवंय का देऊ त्याला? नाही नाही नाही, नको आहे? अरे ए बाळा, तुझं कधी भलं नाही होणार. होय महाराजा. तू चार्जिंगला फोन लावला असताना तुझ्या कानापाशी तो फुटणार. होय महाराजा. तू टावर खाली उभा असताना पण तुझ्या फोनला कधी रेंज नाही येणार. होय महाराजा. बाईकडे फोन तरी अरे. हे असं. हा, हे असंच पाहिजे त्याला. त्याला नाही, तुला. हा? तुला असं बघायची सवय आम्हाला, हसत खेळत मस्ती करत. सो प्लीज यापुढे असाच राहा. येस मॅडम. आणि प्रॉमिस मी, यापुढे कुठलाही प्रॉब्लेम झाला ना तर सगळ्यात आधी तू आम्हाला सांगशील. ओके? प्रॉमिस. धवल, मला पण एक प्रॉमिस हवाय. आता अति होतं तुमचं. ऐक, हे सगळं सायबा प्रकरण आहे ना, तू आजच्या आज आजीला सांगणार आहेस. काय बोट दिला म्हणून तुम्ही दोघं आता हातच पकडायला निघालात? ए आजीला कळलं नाही ह्याच्याबद्दल तर घावण म्हणून तव्यावर सोडेल मला. अरे पण तिला बाहेरून कळल्यावर जे वाईट वाटेल त्याचं काय? ऍक्च्युली मनवा करेक्ट आहे. आणि आजीचा खूप जीव आहे रे तुझ्यावर. ती नाही ओरडणार तुला बघ. मनवा बोलल्याला हो हो करायला लागला रे. आजपर्यंत तुम्ही तिचं फक्त अन्नपूर्णेचं रूप बघितलंय. दुर्गेचं रूप बघाल ना, दुर्गेचं, तेव्हा तुम्हाला कळेल मी काय बोलतोय ते. धवल, एकदा सांगून बघ ना आमच्यासाठी. प्लीज इमोशनल ब्लॅकमेल करू नका रे. सांगतो, माहित नाही पण ट्राय तरी करतो. That's like a good boy. हे लहान आहे काय? थँक्यू.